पलूसचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रताप गोंदिल यांचे निधन. शहरात कडकडीत बंद पाळून वाहिली श्रद्धांजली. पलूस नगरीचे काँग्रेसचे नेते माजी आमदार विश्वजित कदम यांचे कट्टर समर्थक आणि श्रावण सोमवार कुस्ती कमिटीचे माजी अध्यक्ष प्रताप तुकाराम गोंदिल वय वर्ष 56 यांचे गुरुवारी निधन झाले. गुरुवारी सकाळी त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पलूस शहरातील सर्व व्यापारी संस्थांनी, दुकानदारांनी अत्यावश्यक सेवा वगळता आपली प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. प्रताप गोंदिल यांनी सांगली जिल्हा तालीम संघाचे सदस्य म्हणून कुस्तीपट्टू व युवकांना सातत्याने मार्गदर्शन केलं. त्यांच्या निधनाने पलूस शहरासह क्रीडा व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी श्रावण सोमवार कुस्ती कमिटीचे अध्यक्ष आणि पलूस सहकारी बँकेचे माजी संचालक म्हणून अतिशय प्रभावीपणे व जबाबदारीने कार्य केलं. त्यांच्या नेतृत्वाखालील कुस्ती स्पर्धेचं सुयोग्य नियोजन होत असे. पारंपरिक तालीम संस्कृती जपण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. माजी उपनगराध्यक्षा स्वाती गोंदिल यांचे ते पती आणि राजवर्धन गोंदिल यांचे वडील होत. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचा दांडगा संपर्क होता. मनमिळावू स्वभाव, स्पष्ट वक्तेपणा आणि संघटन कौशल्य यामुळे ते सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये आदराचे केंद्र होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून रक्षा विसर्जन रविवारी 1 मार्च रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. त्यांच्या निधनाने पलूसने एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व गमावलं आहे.